के पॉपचे मेंबर्स बघा. आणि हे पोस्टर खूप फेमस आहे बुसानमध्ये, स्पेशली तिथल्या विलेजचं. आणि अजून समोर पण एक पेंटिंग केलेली आहे, पण ते नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही आहोत आता बुसानमध्ये आणि बुसानमधला हा आमचा पहिला दिवस आहे. आता बाहेर जाण्यासाठी आम्ही निघालो आहोत आणि छान तयार झालेलो आहोत. तुम्हाला माझा आजचा लुक दाखवते. आणि परिवेलाला पण छान तयार केलं, परिवेला पण छान तयार झाले. तिथे ग्लासेस घाल, ग्लासेस घाल. आता आम्ही बघा तिघेही तयार झालेला आहोत. मनोज पण छान तयार झालेला आहे. हो, मनोज पण छान तयार झालेले आहे. आणि आम्ही जाणार आहोत आता गॅमचॉन कल्चर विलेजला, जे बुसानमधलं फेमस स्पॉट आहे. आणि हा जो दिवस आहे तिथेच आम्ही स्पेंड करणार आहोत. पण तिथे जाण्यासाठी अगोदर आम्हाला टॅक्सी बुक करायची आहे आणि मग टॅक्सीने आपण तिथे जाऊया. आणि खूप सुंदर आहे विलेज ते. आणि आम्ही मेन सिटी सेंटरलाच थांबलेलो आहोत, त्यामुळे बघा खूप सारे शॉप्स आहेत. आणि अजून एक गोष्ट मला इथली कॉमन वाटली ती म्हणजे इथे आपल्या भारतासारखेच आहे ना, हॉर्न वाजवतात खूप. ट्रॅफिक पण खूप होते आणि हॉर्न पण खूप वाजवतात आणि गाड्या पण असं पटकन चालवतात. तर चला आता बघतो टॅक्सी. इथे पण टॅक्सी आहे एक, विचारूया ना. यो बुसान थोडं कोरियन, इंग्लिश प्लस कोरियन मिक्स मध्येच मराठी. नॉट गुड. ते म्हणते की इट्स नॉट गुड. ओके, बट लेट्स सी. ते इथे राहतात म्हणून त्यांना नसेल आवडत. प्रत्येक भागामधलं वेगवेगळं कल्चर असतं आणि मग त्यांना असं वाटतं ते चांगलं नाही, आमचं चांगलं आहे असं असतं. हा राईट. बट ते जे विलेजचं नाव आहे ते गॅमचॉन कल्चर विलेज आहे. आणि ते म्हणतात ते इतकं काय खास नाही. सिग्नल स्लो. मे बी ते इथे राहत असतील म्हणून त्यांना काही चिल्ड्रन. हा ओके. तर ते म्हणा की इथे हा एरियामध्ये थोडं हळू चालवलं पाहिजे, कारण की हा 30 किलोमीटरचा लिमिटचा एरिया आहे, पेडेस्ट्रियन एरिया असेल. हो. तर बघूया आपल्याला इथे जवळ, जास्त काही लांब नाही, 2 किलोमीटर असेल. नाही, आपण जेव्हा बघितलं होतं आपल्याला तर ते खूप आवडलं होतं ते विलेज. म्हणजे खूप मस्त आहे, एकदम कलरफुल आहे. नक्कीच तुम्हाला आवडणार. आणि तो बीटीएसचा एरिया म्हणून पण ओळखला जातो, कारण की तिथे भरपूर बीटीएसचे पोस्टर्स आहे, पेंटिंग्स आहे. म्हणजे आम्ही जेवढ्यापर्यंत व्हिडिओ मध्ये बघितलं त्यानुसार आम्ही सांगतोय. आता तिथे गेल्यानंतर आपल्याला अजून माहिती मिळेलच, पण ते छान आहे एकदम विलेज. बघ याचा स्कूल मिडल स्कूल आहे, दिसतं का नाही माहित, पण मुलं आहे ना ग्राउंड मध्ये खेळत आहे. आणि हे स्कूल आहे कोरियन स्कूल. 새벽이 찾아와 밤의 명암은 더욱 깊어져만 가네. 내 바람은 그리 크지 않아 단지 조용히. पोचलो आहोत गॅमचॉन विलेजला आणि इथे तुम्हाला फॉरेनर्स दिसत असतील, कारण की त्यांना ही जी सिटी आहे बघायला खूप आवडते. आणि याची हिस्ट्री सुद्धा आहे, मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगते. आणि हे जे विलेज आहे ना, एकदम कलरफुल विलेज आहे. आणि ॲक्च्युली आपण तर बुसान म्हणतो, पण कोरियन लोक ॲक्च्युअलमध्ये प्रोनाऊन्स करतात पुसान. आणि इथे अगेन छोटे छोटे शॉप्स आहे शॉपिंग करण्यासाठी. तुम्हाला माहितच आहे, आता एखादा स्पॉट असला फिरण्याचा तर तिथे भरपूर सारे शॉप्स असतात शॉपिंग करायला. तसं इथे सुद्धा आहे. पण हे चांगलं की इथे जास्त ट्रॅफिक नाहीये. येस, इथे ट्रॅफिक नाहीये. वी कॅन वॉक इझिली हिअर. आणि टॅक्सी पण इझिली मिळून जातात. राईट. स्पीड गेम तर सगळीचकडे. आता बघून बोर झालं ते स्पीड गेम. हे बघा बेंचेस पण किती छान आहे इथे. मनी एक्सचेंजचं पण आहे. जर तुम्हाला कॅश हवी असेल तर तुम्ही इथून मनी एक्सचेंज करू शकता. येस.
तर आपण खालून व्ह्यू बघणार आहोत. हे बघा, हे असे कलरफुल घरं आहे तिथे. इथे त्यांनी बनवलेलं आहे, बसण्यासाठी सुद्धा आहे. रिअल मध्ये आपल्याला सोविनियर पण घ्यायचं आहे एक बुसानचं. आणि मला एक बॅग घ्यायची आहे. बॅग घ्यायची आहे. पोस्ट ऑफिस बघा किती क्यूट आहे. हो ना. या अगोदर तुम्ही बघितलं असेल, आम्ही मँगलोर मार्केटला गेलो तर तिथलं पोलीस स्टेशन तुम्हाला दाखवलं, एकदम क्यूट होतं. आणि आता इथे पोस्ट ऑफिस, इथलं पोस्ट ऑफिस तुम्हाला दाखवलं. वेलकम टू गॅमचॉन कल्चर विलेज. इथे बघा छोटे छोटे गल्ले आहेत खाली. इथे ऍक्च्युली लोक राहतात. म्हणजे फक्त हा टुरिस्ट प्लेस नाही, इथे ऍक्च्युली लोक राहतात इथे. आणि इथे बघा किती कलरफुल पेंटिंग्स आहेत. तुम्हाला दाखवतो. हो, चला आपल्याला ना एक स्पॉट शोधायचा जिथून ही पूर्ण सिटी दिसते किंवा टाउन दिसतो किंवा एरिया दिसतो. तर बघूया. इथे सुद्धा ते हँडबॅग घालून फोटोज काढतात. ते काही लोक दिसत आहेत ते कपडे घालून. इथे पण आहे ते. हो, इथे पण आहे बघा, हे पण स्टोर आहे ते. पण आपला एक्सपिरियन्स मस्त होता ना. राईट, आपल्या सोल मध्ये केलं. हो, गर्दी आहे स्ट्रीटला. इथे बघा तुम्हाला थोडी हा जो टाउन आहे तो दिसत असेल. हो ना. हॅलो, हे बघा, अजून तुम्हाला वरतून दाखवते. आणि एक ते स्टेप्स पण आहे ना, तिथून खाली उतरते कलरफुल. आणि ते के ड्रामा मध्ये सॉरी के पॉप मधले सगळे ते दिसतात ना, BTS मधले सगळे लोकांचे ते पोस्टर्स आहेत तिथे. वरती किती. हो ना, चेरी ब्लॉसम. तुम्हाला हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते चेरी ब्लॉसम. वाव, सो ब्युटिफुल. ओय, कम ऑन डॅडी. 하루를 정리하고 싶을 뿐 미지근한 샤워와 내 기타 소리와 너의 따뜻한 불빛에 조용히 잠들고 싶을 뿐이야. कॅट बेल लावते का? इथे कॅट्स खूप आवडतात लोकांना. ऍक्च्युअल मध्ये असं विलेज दिसतं, एकदम कलरफुल. आणि इथे फ्लावर टी आहे, मेड बाय अ मास्टर. यस. आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईप्सच्या टी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी ते आपण येणार नंतर एक्सप्लोर करू. अगोदर आहे ना, आता ऊन आहे ना, तर तिथं फोटोज वगैरे छान येईल आणि थंडी पण कमी वाजणार. सर बेला नंतर घेऊ बाबू. जागोजागी तुम्हाला या मशीन्स दिसतील. आणि इथे असं आहे, तुम्हाला जे पण टॉयज असं डिस्प्लेवर लावलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जे टॉय पाहिजे असेल ना, तर कॉइन टाकायचा आणि ते टॉय घ्यायचं. आणि इथल्या लोकांना ऍक्च्युली ना खूप आवडतं आणि स्पिन करायचं ते. इथे पण आहे, इथे पण आहे. हे घेऊ का मी? हे घेऊ. हो, बघूया आपण. 4000 युरोज आहे, म्हणजे जवळपास 2.5-3 युरो. 200 रुपयाला. 2 युरो. कॉइन देतो. कॉइन. आता जर तुमच्याकडे कॉइन नसतील तर ह्या मशीन आहे, तुम्ही याच्यात नोटा टाकायच्या आणि कॉइन्स घ्यायचे. आपण येताना करू ना, आपल्या अजून पुढे पण आपल्याला खूप सारे के पॉप स्टफ्स ते पण बघायचे. के पॉप म्हणजे म्युझिक. किती छोटे छोटे शूज पण आहे आपण, पण ते याचं सोविनियर म्हणून यूज करता येईल. आपण इथे घेतलं किती छान. के पॉपचे मेंबर्स बघा. आणि हे पोस्टर खूप फेमस आहे बुसानमध्ये, स्पेशली तिथल्या विलेजचं. आणि अजून समोर पण एक पेंटिंग केलेली आहे, पण त्या अगोदर तुम्हाला हे दाखवते मी. बघा, येस. आणि त्यांची नावं आहेत जोंगकुंग अँड जिमिन. येस. मला माहिती नाही ते किती फेमस आहे, पण आहे. आणि इथे पण बघा, बघा त्यांचे ते 7 लोक. हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला. BTSचे मेंबर्स आहेत, 7 मेंबर्स.
आणि फोटोच काढले. चला. आणि इथले रस्ते असे ना थोडे चढ उतारायचे. इथे बघा भरपूर कॅटची पेंटिंग, म्हणजे हे जे विलेज पूर्ण कलरफुल आहे. याचं कारण हे काय, जेवढ्या पण भिंत्या आहे ना इथल्या, तर त्या सगळ्या कलरफुल आहे, सगळ्या पेंटिंग केलेल्या आहे सगळीकडे. आणि भरपूर बघा कसे फोटोज काढते सगळे. इथे असे घर आहेत छोटे छोटे, जसं आपण बघतो ना आपल्या इथे उत्तराखंडला असे रस्ते वर खाली असतात. आणि त्याच्यानंतर मग थोडीशी अशी जागा प्लेन जरी नसली तरी पण त्याच्यावरती घरं असतात. अगदी तसंच आहे इथे. ओके, इथे स्टॅम्प झोन आहे. येस, इथून तुम्ही स्टॅम्प कलेक्ट करू शकता. गॅमचून बेकरी. 미지근한 샤워와 내 기타 소리와 너의 따뜻한 불빛에 इथे फ्रेश ज्यूस पण आहे. आता आपल्याला इथून जायचंय खाली. वा पण तुम्हाला एक दाखवतो. वाव, किती सुंदर. इथून बघा किती छान एक स्पॉट आहे ना तो. हे बघा तुम्हाला दाखवते मी इथून. हे बघा असं खाली जायचंय. हे बघा इथे लिहिलेलं आहे आय लव्ह गॅमचॉन. हे आहे गॅमचॉन विलेज. एकदम कलरफुल आहे बघा, किती सुंदर दिसते हे. आणि ते के पॉपचे जे मेंबर्स आहेत तिथले. आम्ही या शॉपमध्ये थांबलो आहोत आता, कारण आम्हाला बनवायची आहे ही छोटीशी फ्रेम, फॅमिली फ्रेम बनवायची आहे, मॅग्नेट. आणि त्याने सांगितलं असं फ्रीजला स्टिक होईल असं नाही बनवून देणार, पण फ्रेम असते ना मागे स्टँड, तर तसा बनवून देईल. तर आम्ही क्लोज असा फोटो काढून दिला, फॅमिली फोटो. आता ते बनवत आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही फिरून या तोपर्यंत ते रेडी राहिलं, आणि झाल्यावर मी तुम्हाला दाखवेल. आणि अशा ज्या युनिक आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याची आहे ना आठवण वेगळी असते. आपण कधी पण बघितलं ना लगेच आपण त्या झोनमध्ये जातो. आणि अशा गोष्टी केल्या पण पाहिजे मला असं वाटतं. आणि इथली आठवण म्हणून आम्ही ते घेऊन चाललोय ना परी. आणि BTSचे तुम्ही जर फॅन असाल ना, तर तुम्ही साऊथ कोरियाला भरपूर जणांचे कमेंट्स मी वाचते का आम्हाला BTS, आम्ही नक्कीच साऊथ कोरियाला येणार आहोत. मग जेव्हा तुम्ही या विलेजला येणार ना, तर त्यांचे सुद्धा भरपूर फ्रेम्स आहे. इथून ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे इथे हे मशीन त्यांचे प्रिंटिंग मशीन आहे, गरम असायला हाताला इथे ते त्यांचे तुम्हाला ते BTS आर्मी मधले जे मेंबर्स तुम्हाला आवडत असेल तर त्यांचे फ्रेम्स पण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. चला आता पुढे जाऊया, आपल्याला खाली जायचं आहे. वेलकम बॅक. आता मी स्कूलमध्ये असं बनवलं होतं. आता बघा, पण मी फ्लावर बनवलं होतं. मॅग्नेट किती छान आहे, वेगवेगळे कलरफुल. गॅमचॉन बुसान आहे बघा, हे युनिक आहे, एकदम युनिक आहे बघा. हे कार्टून मधलं पण आहे. आणि असं आपण थोडंसं बघा हे दोन, हा डॉग मधलं, एक डॉगचं पण आहे इथे. हे पण खूप सुंदर आहे. हो ना, खूप छान आहे. बघू आपण तिथून येऊ ना, मग घेऊ आपण सर्व फिरू पहिले. हे बघ इथे काय लव्ह लॉक्स नाही का, लव्ह लॉक्स आहे. हो इथे पण लव्ह लॉक्स आहे. वरती जायला रस्ते आहे का काय का असं लावलेले वरती, कारण की रस्ताच एक्सक्यूज मी. इथून तुम्हाला व्ह्यू दाखवते बघा. ऍक्च्युअल मध्ये इथून असा व्ह्यू दिसतो. किती कलरफुल आणि एकदम सुंदर विलेज आहे. अजून एक हा फोटो स्पॉट आहे, तुम्ही बघू शकता. आणि भरपूर लोक क्यू मध्ये थांबलेले आहे, कारण की इथून असा परफेक्ट फोटो येतो. हा स्टॅच्यू आहे आणि त्या स्टॅच्यूला म्हणजे त्याच्या बाजूला बसून फोटोज वगैरे काढतात. 단지 조용히 그런 사람은 아니에요. 세상에 तुम्हाला बुसान मधला मी चेरी ब्लॉसम दाखवते. व्हाईट कलर इतका सुंदर दिसतोय ना. 보여줬기에 그대만 보면서 이 사랑 후에 난 잘 모르겠어요. 아주 어린
आम्ही आता छानशा कॅफेमध्ये आलो आहोत. इथून पूर्ण व्ह्यू बघता येतो आणि इतके छान छान शोपीसेस ठेवलेले आहेत त्यांनी. ते बघता व्ह्यू बघता मस्त आम्ही कॉफी एन्जॉय करणार आहे. आणि थंडी वाजायला लागलेली आहे हलकी, त्यामुळे मी जॅकेट घातलेलं आहे. आता तर अर्धा तास बसूया, रिलॅक्स करू, कारण फिरलो आम्ही, पण आता एक जे क्षण आहे हे सुद्धा एन्जॉय करणं खूप महत्त्वाचे आहे. मी मँगो स्मूदी घेतलेली आहे, मनोजने जिंजर टी घेतलेली आहे, बेराने ब्लूबेरी स्मूदी घेतलेली आहे आणि परीने लेमनेड घेतलेला आहे. आणि मस्त हा व्ह्यू बघता आम्ही हे सगळं एन्जॉय करतो. बॅकग्राऊंडला एकदम छान म्युझिक चालू आहे आणि ते ऐकता इथे भरपूर लोकांनी पोस्ट कार्ड सुद्धा लावले. जे लोक ज्यांनी इथे व्हिजिट केलं होतं त्यांची आठवण म्हणून त्यांनी इथे लावलेलं आहे. लकीली त्या 2 सीट्स खाली होत्या, त्यामुळे आम्हाला जागा मिळाली म्हणून बसलो होतो. आमचं खाऊन झालं आणि आता आम्ही आलो आहोत क्रीम खायला. क्रीम रेडी झालेली आहे. किती छान आहे. इट्स रिअली ब्युटिफुल. खूप छान, मस्त. आणि याची प्राइस आहे 10,000 वॉन, म्हणजे युरोजमध्ये झाले 6.5 युरो झालेले आहे, म्हणजे 500-550 रुपये. हो, आणि असे प्रिंट होतात हे. हो, बाय. माझे स्टँड हो छान आहे. काहीतरी वेगळं घेतले यावेळेस. आपल्याला हे घ्यायचं, सोविनियर घ्यायचं ना. पुढे घेऊया, तिथे पुढे जे छान कलर. आम्ही आलो तेव्हा आम्ही आलो आहोत आता डायक अक्सा या टेम्पलला. आणि हे एक बुद्धिस्ट टेम्पल आहे. आता साऊथ कोरियामध्ये आम्ही फिरत आहोत, पण आम्हाला पॉसिबलच झालं नाही टेम्पलला व्हिजिट करायला. तर आम्ही विचार केला चला इथे जाऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवता येईल. बघा, आणि बुद्धांची केवढी मोठी मूर्ती आहे समोर. हो, आम्ही चालता खाली आलो टाउनमध्ये. हा मेन टाउनच आहे. इथे सुंदर टाउन आहे, त्या आजूबाजूला बिल्डिंग असं म्हणजे काय म्हणतात एकदम सिटी सेंटर. सिटी सेंटर भारी वाटतं एकदम. पण इथे आहे काही जे शॉप्स आहेत 6 वाजताच बंद होतात. ओके, मे बी इथे बंद नाही होणार. ते जे आपण गॅमशॉन कल्चर विलेजला होतो तिथे लवकर बंद झाले ते. तिथून आम्ही टॅक्सी घेतली आणि यायला आम्हाला 10 मिनिटं लागली आणि इथे आलो. बघा किती सुंदर आहे. वरचं आर्किटेक्चर किती सुंदर आहे त्याचं, कोरियन स्टाईल एकदम. समोरच आहे बुसान टॉवर आणि तिथे एकदम वरती जाऊन सुद्धा तुम्ही हा पूर्ण व्ह्यू एन्जॉय करू शकता. पण आता आम्ही तिथे नाही जाणार आहोत, कारण की आता आम्ही विलेजला गेलो होतो, तिथून आम्हाला पूर्ण व्ह्यू दिसला ॲक्च्युली. आणि आम्हाला हे टेम्पल व्हिजिट करायचं होतं. तर आता आपण आतमध्ये जाऊ. शूज काढायचे आहे बाहेर. अच्छा, बरे पहिला आवाज करू नका. हे टाउन खूप सुंदर आहे आणि आम्ही वॉक करतोय जस्ट. आणि तुम्हाला हा आजूबाजूचा जो नजारा आहे तो दाखवतोय. मस्त असं कलरफुल आहे, शॉप्स ओपन आहे. मँगडॉंग पेक्षा इथे गर्दी कमी आहे, पण ऍक्च्युली मला गर्दी कमी तर थोडं बरं पण वाटतंय. आजूबाजूला भरपूर शॉप्स आहेत. मला येतं ना म्हणून.
一般嘛，这段时间都是韩国的经济不怎么好。आपण हे के तेच ना कोमल हे 10 होते इथे 8 आहे. अच्छा इथे थोडं स्वस्त आहे. हॅलो भरपूर ब्लॉगर्स आहे इथे. हे खाऊ गल्ली यांची. हो ना, 8:15 झाले आणि रात्रीचे. हे इथे आप्पे आपे कोरियन स्टाईल. चीज बॉल्स आहे. हो हो आम्ही थांबतो साईडला आहे. बापरे केवढं मोठं मार्केट आहे हे. कोमलची काहीतरी शॉपिंग पण झालेली आहे. बुसानचं मोठं मार्केट आहे. खूप फेमस आहे. हे लोक एकदम हेल्दी राहण्यासाठी डाएटमध्ये हे इन्क्लूड करतात. हे ते आपण ना उद्या जर आला ना तर हे बघायचंय मला. आता नाही परी अरे काय बोला खाना खा के आए हम लोग. क्या खाने के बाद मीठा होता है. क्या आपके पास? मेरे पास इसके अलावा सारे मीठा है. इट्स अ बिट डिलिशियस. तू खाशील का? जस्ट आलो घरी आणि थोडी इन्फॉर्मेशन देण्याची राहून गेली. तर बुसानबद्दल सांगायचं आहे तर सोल नंतर सेकंड लार्जेस्ट जी सिटी आहे ती बुसान आहे आणि साऊथ कोरियाची जी पूर्ण पॉप्युलेशन आहे ती 3.3 मिलियन आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे नॉर्थ कोरियाचं आणि साऊथ कोरियाचं युद्ध झालं होतं आणि नॉर्थ कोरियाने साऊथ कोरिया पूर्ण कॅप्चर केलं होतं. फक्त बुसान सिटीच राहिली होती आणि बुसान सिटीमध्ये आर्मीचे हेडक्वार्टर्स होते अगोदर आणि ते कॅप्चर करायला त्यांना थोडंसं डिफिकल्ट जात होतं. आणि नंतर मग काय केलं, युएसएने साऊथ कोरियाची हेल्प केली, अमेरिकेने हेल्प केली. त्यामुळे काय झालं, नॉर्थ कोरियाने जेवढं पण कॅप्चर केली होतं ना साऊथ कोरिया, तर मग ते हळूहळू मागे निघत गेले. म्हणजे साऊथ कोरियानं ते सोडत गेले. आणि मग अमेरिकाने तर साऊथ कोरियाला तर मदत केली, पण चायनाने पण नॉर्थ कोरियाला थोडीफार मदत केली होती. म्हणजे काही देश होते जे नॉर्थ कोरियाला सपोर्ट करत होते, काही देश होते जे साऊथ कोरियाला सपोर्ट करत होते. या अगोदरचा तुम्ही व्हिडिओ बघितला आम्ही ना नॉर्थ कोरियाची जी साईड आहे ती दाखवली होती. त्याच्यामध्ये आपली भारताचं पण नाव होतं. मेडिकलच्या गोष्टी आपण त्यांना पोहोचवल्या होत्या, भरपूर काही गोष्टी होत्या. पण युएसएने जर सपोर्ट केला नसता साऊथ कोरियाला तर आज साऊथ कोरिया हे नाव नसतं, पूर्ण नॉर्थ कोरियाच असलं असतं, त्यांचं राज्य असलं असतं. पण म्हणून मग जे साऊथ कोरिया आहे ते अमेरिकेला बेस्ट फ्रेंड मानतं आणि त्यांचे जे रिलेशन आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. आणि इथले लोक पण तेच म्हणतात का अमेरिका नसली असती ना तर मग आमचं हे साऊथ कोरिया नसलं असतं. म्हणून ते त्यांना खूप मानतात आणि त्यांचं खूप नेहमी कौतुक करत असतात. तर अशी ही जी स्टोरी आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला बुसान सिटीचा तर मला नक्की सांगा. आणि सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.